നമ്മൾ സങ്കല്പം പറയും. പറഞ്ഞാൽ അവരവരുടെ പേര് നക്ഷത്രവും മനസ്സിൽ വിചാരിച്ചിട്ട് സങ്കല്പം നമുക്ക് ചെയ്യാം. സാക്ഷാത് മഹേശ്വര ഗുരുദേവ സർവം തസ്മൈ ശ്രീ ഗുരവേ നമഃ. ശ്രീ ഗുരുഭ്യോ നമഃ. വക്രതുണ്ഡ മഹാകായ കോടിസൂര്യസമപ്രഭ നിർവിഘ്നം കുരു മേ ദേവ സർവകാര്യേഷു സർവദാ. വിഘ്നേശ്വരായ നമഃ. പ്രാർത്ഥനാം സമർപ്പയാമി. മംഗളം ഭഗവാൻ വിഷ്ണു മംഗളം മധുസൂദന മംഗളം ദേവകീ പുത്രോ മംഗളം ഗരുഡധ്വജ ഹരശംഭോ മഹാദേവ വിശ്വേശാംബരവല്ലഭ ശിവശങ്കര സർവാത്മൻ നീലകണ്ഠ നമോസ്തുതേ. ഭൂതനാഥ സദാനന്ദ സർവഭൂത കൈ പിടിക്കാം. एवं गुणगणविशेषं विशिष्टायां शुभपुण्यतिथौ अस्माकं यजमानस्य क्षेमस्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थं धर्मार्थकाममोक्षचतुर्विधा फलवृद्धतया प्रसिद्ध्यर्थं यजमानस्य मनसिಗೆ अस्माकं यजमानस्य क्षेमस्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थं यजमानस्य नामनक्षत्रे नवराजस्य नामधेयस्य എല്ലാവരും അവരവരുടെ പേരും നക്ഷത്രവും മനസ്സിൽ പറയുക. കൃഷ്ണപക്ഷേ ത്രയോദശ്യാം മംഗളവാസരയുക്തായാം ശുഭായാം ശുഭനക്ഷത്ര ശുഭയോഗ ശുഭകരായ ഗുണഗണവിശേഷണ വിശിഷ്ടായാം शुभपुण्यतिथौ अस्माकं यजमानस्य क्षेमस्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थं धर्मार्थकाममोक्षचतुर्विधा फलवृद्धतया प्रसिद्ध्यर्थं दशान्तरान्तर्दशाकालदशा सन्धिषु समस्त अपमृत्यो ज्ञानमृत्यो घोरमृत्यो क्षुद्रमृत्यो दुष्टमृत्यो परिहारार्थं ये ग्रहाः अरिष्टस्थानेषु स्थिताः ग्रहाणां शुभैकादशस्थानाफलाभाप्यर्थं राजभया चोरभया जलभया समस्तभयापरिहारार्थं ये ग्रहाः अरिष्टस्थानेषु स्थिताः ग्रहाणां शुभैकादशस्थानाफलाभाप्यर्थं दुष्योत्तम दुष्शकुन गौरिविद्यादिषु स्थिताः ये ग्रहाः अरिष्टस्थानेषु स्थिताः ग्रहाणां शुभैकादशस्थानाफलाभाप्यर्थं वातपित्तकफवादि नाना रोगपीडापरिहारार्थं ये ग्रहाः अरिष्टस्थानेषु स्थिताः ग्रहाणां शुभैकादशस्थानाफलाभाप्यर्थं धर्मार्थकाममोक्षचतुर्विधा फलवृद्धतया प्रसिद्ध्यर्थं प्रातःकामय कृता दीपापूजाख्यञ्च आचार्यकेन कारयिष्ये. എല്ലാവരും ആ ഭഗവാനോട് പ്രാർത്ഥിച്ചിട്ട് ആ വിളക്കിന്റെ ചുവട്ടിൽ പുഷ്പങ്ങൾ അർപ്പിക്കാം. ओम गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात् महेश्वर गुरुर्देव जगत्सर्वं तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुभ्यो नमः. പ്രാർത്ഥനാം സമർപ്പയാമി. എല്ലാവരും ഓരോ ഗുരുനാഥന്മാരുണ്ടാവും. അവരവരെ ഗുരുനാഥന്മാരെ സ്മരിച്ചിട്ട് യഥാശക്തി വളത്തിന്റെ ചുവട്ടിലേക്ക് പുഷ്പം അർപ്പിക്കുക. ओम गणानां त्वा गणपतिं वामहे कविं कवीनां भुवनश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पदा आनश्वन्नमोदिते श्रीरसादनं सुमुखशैलदन्तश्च कपिलोकैरन्तिका लम्बोदरश्च विकटो विघ्नराजो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वादशैलानि नामानि यत्पठे शून्यार्थे विद्यारम्भे भुवागीता प्रवेशे नृत्यमे तथा संग्रामे सर्वकार्येषु विघ्नतस्मयायते. शुक्लां वरदं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. महागणपतये नमः. प्रार्थनां समर्पयामि. സർവവിഘ്നങ്ങളും തീർത്തുതരുന്ന മഹാഗണപതി ഭഗവാൻ എല്ലാ വിഘ്നങ്ങളും നീ പ്രദാനം ചെയ്യാമെന്ന് പറഞ്ഞിട്ട് പ്രാർത്ഥിച്ചിട്ട് പുഷ്പങ്ങൾ അർപ്പിക്കണം. ആദ്യം കൊടുക്കുക. ओम नमोस्तस्तान भूताय ज्योतिर्लिंगावतात्मने चतुर्मूर्तिपुरुषाय वाचदांगाय शंभवे हरशंभो महादेव विश्वेशांबरवल्लभ शिवशंकर सर्वात्मन नीलकंठ नमोस्तुते. എല്ലാവരും ആ ദേശദേവനായ കുണ്ടസൂര്യനെ മനസ്സിൽ ധ്യാനിച്ചിട്ട് വർഷിക്കാം. ओम भूतनाथ सदानंद सर्वभूतदयापरा रक्ष रक्ष महाबाहो शास्त्रे तुभ्यं नमो नमः. शास्त्र भगवाने स्मरिച്ചിട്ട് ദർശനത്തിൽ പോകും. ओम शांताकारं तुलसीयं पद्मानाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यागम्यं वन्दे विष्णुं भोगहरं सर्वलोकैकनाथं
സർവലോകൈകനാഥം. മഹാവിഷ്ണു ഭഗവാനെ സ്മരിച്ചിട്ട് പൂർത്തിക്കാം. യഥാശക്തി വിഷ്ണു സഹസ്രനാമത്തിന്റെ നാമാവലി വായിക്കാൻ പോവാണ്. അപ്പോൾ എല്ലാവരും എഴുതി ചൊല്ലിയിട്ട് യഥാശക്തി ഓരോ പൂ അർച്ചിക്കാം. എല്ലാവരും പരമാവധി ഓരോ പൂ തന്നെ എടുക്കാൻ നോക്കുക. 1008 നാമധേയങ്ങളാണുള്ളത്. शुक्लां वरदं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये. विश्वाधारं कवितरं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तकमलयोगध्यानं विष्णु भोगकरं सर्वलोकैकनाथं मेघश्यामं वेदकौशेयवासदेवसागं गोस्वोर्भसितागं पुण्यो वैकुण्ठदेवदाक्षं विष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथं. सशक्तचक्रं सकिरीटकुण्डलं सवीरवस्त्रं सरसीधुरेक्षं सहायवक्षस्थलशोभिलोसुमहाविष्णुं शिरसा चतुर्भुजं छायायां पादतस्या हेमसिंहासनोपदे आसेनां पुरुष्यान्मायिताक्षमसंकृतं चन्द्रानन्दं चतुर्भागं